पावसाचा आनंद घेत मस्त अशी पालक कांद्याची भजी बनवली, पण एवढी सारी पालक शिल्लक राहिली म्हणून सगळी पालक व्यवस्थित अशी धुवून घेतली आणि मग चाळणीवरती व्यवस्थित नितळून घेतली। याच्यामध्ये जी पण काही किडलेली पाने होती ना ती सगळी साईडला काढून घेतली आणि देठासकट पालक अशी निवडून घेतली। आता ही पालक सगळी अशी बारीक चिरून घेतली, साईडला ठेवून देऊयात। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं, गॅसची फ्लेम फुल ठेवायची, परत गॅसची फ्लेम कमी करून याच्यावरती लसूण घालायचा, सोबतच चिरलेली पालक घालायची आणि आता याच्यामध्ये लगेच आपल्याला 2 चिरलेल्या मिरच्या घालायच्या, चवी थोडंसं मीठ घालायचं आणि परत ह्याला व्यवस्थित असं आपण भाजून घ्यायचं। लगोलग याच्यामध्ये 1 कप इतका ताजा वाटाणा घालायचा आणि ह्याला सुद्धा व्यवस्थित आपण इथे भाजून घ्यायचं। याच्यामध्ये थोडंसं पाणी आटेपर्यंत ह्याला आपण शिजवून घेऊयात। आता तयार केलेली पालक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता पालक आपल्याला फोडणीला द्यायचे, त्याच्यासाठी गॅसवरती परत ते कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, तेजपत्ता घालायचा, लवंग, वेलची, जिरे घालायचे, सोबतच हिंग घालायची, 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा, तो पण कांदा व्यवस्थित असा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। अद्रक, लसूण आणि मिरची बारीक चॉप करून घालायचे, याला सुद्धा व्यवस्थित आपण इथे भाजून घेऊयात। लगोलग याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, टोमॅटो चांगला भाजला जावा याच्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि याला सुद्धा व्यवस्थित इथे भाजून घ्यायचं। सोबतच 1 वाफ काढून घेतली जेणेकरून टोमॅटो पटकन असा भाजला जाईल। आता याच्यामध्ये हळद घालायची, जिरेपूड घालायची, लाल मिरची पावडर घालायची, धनेपूड घालायची, थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून मसाले कढईला चिकटणार नाहीत। पटकन आता ह्याच्यामध्ये शिजवलेली पालक आणि मटार घालून घ्यायचे, याला सुद्धा व्यवस्थित असं याच्यासोबतच परतवून घ्यायचं। 1 कप इतकं गरम पाणी घालायचं जेणेकरून पालक पटकन शिजली जाईल। चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं। पाणी जास्त वाटत असेल तर थोडंसं अजून 1-2-3 मिनिटं शिजवून घ्या। आता एक तडका द्यायचा आहे, तडका पण गॅसवरती गरम करायला ठेवला, 1 ते 1.5 मोठे चमचा तेल घातला, जिरे घातले, लसूण, मिरची आणि काश्मीरी मिरची पावडर घालायची। मस्त असा तडका आपल्या तयार केलेल्या पालकच्या भाजीवरती घालून घ्यायचा आणि आता बघू शकता मस्त अशी मटर पालकची भाजी तयार आहे आपली।